आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी शहरात एका पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली। आरोपीने शुक्रवारी मध्यरात्री धारदार कोयत्याने पत्नीच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि डोक्यावर वार केले। या हल्ल्यामध्ये जागीच महिलेचा मृत्यू झाला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत। दीपक धावत्रे असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे, तर मनीषा धावत्रे खून झालेल्या महिलेचं नाव आहे। आरोपी दीपक हा यंत्रमाग कामगार असून तो आपल्या पत्नीसह इचलकरंजी शहरातील स्वामीमळा परिसरात वास्तव्याला आहे। मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। आरोपी दीपक आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता। याच कारणातून आरोपीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी शुक्रवारी रात्री 2 वाजता आरोपी दीपक आणि मनीषा यांच्यात वाद झाला। यावेळी आरोपीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीला मारहाण केली। दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने धारदार कोयत्याने पत्नीच्या मानेवर, तोंडावर आणि डोक्यावर वार केले। हा हल्ला इतका भयावह होता की या हल्ल्यामध्ये पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला। रात्री 2च्या सुमारास हत्या केल्यानंतर आरोपी दीपक धावत्रे स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला। त्याने हत्येची कबुली देत स्वतःला सरेंडर केलं। भल्या पहाटे हत्या करून आरोपी पोलीस ठाण्यात आल्यानंतर अर्धवट झोपेत असलेल्या ड्युटीवरील पोलिसांची झोप उडाली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा दीपक विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला। या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।